वेलकम स्टुडंट्स. आज आपण जॉमेट्री मधला लेसन नंबर 3 स्टार्ट करतोय. ट्रायंगल्स हा लेसन खूप महत्त्वाचा आहे. आता काही जणांना जरी समजा हा टर्मिनलला ऑलरेडी होऊन गेला असेल तरी या पार्टकडे लक्ष द्या व्यवस्थित, कारण याच्याशी रिलेटेड सगळा पुढचा भाग आहे तुमचा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा लेसन आहे हा तुमच्या सिलेबस मधला ट्रायंगल्स. ट्रायंगल पहिला जो पार्ट आहे तो त्यातला एक्सटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. बघा, आपण हा जो ट्रायंगल एबीसी आहे ह्याच्या जर मी साइड्स तर समजा एक्सटेंड केले, साइड्स त्याच्या एक्सटेंड केले, म्हणजे समजा साइड बीसी एक्सटेंड केली, साइड बीसी जर आपण एक्सटेंड केली तर हा जो अँगल आहे ना, हा इथे फॉर्म झालेला, याला या इंटिरियर अँगल, हे आतले जे अँगल आहेत की नाही, हे तीन जे मी मार्क करतोय त्यांना म्हणतात इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. याचा हा एक्सटिरियर अँगल आहे. थोडक्यात याच्याशी लिनियर पेअर फॉर्म करणारा जो अँगल आहे, लिनियर पेअर म्हणजे टोटल 180 असणारा जो अँगल आहे त्याला म्हणतात एक्सटिरियर अँगल. मग याचा हा एक्सटिरियर अँगल आहे. आता समजा मी जर ही पण साइड एक्सटेंड केली अशी तर याला आणखी एक एक्सटिरियर अँगल आहे तो म्हणजे इथं, याचा एक्सटिरियर अँगल इथं आहे. या दोघांची टोटल 180 यायला पाहिजे, किंवा या दोघांची टोटल बघा 180. तर एका अँगलला, ट्रायंगलच्या एका अँगलला दोन एक्सटिरियर अँगल्स असतात. ट्रायंगलच्या एका अँगलला दोन एक्सटिरियर अँगल असतात. आणि हा कसा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, हा अपोजिट अँगल असे. इथं बघा, समजा हे एक्सटेंड केले दोन्ही, तर या करेक्ट केलेला जो असा मार्क आहे त्याचा हा एक्सटिरियर अँगल आहे आणि हा देखील एक्सटिरियर अँगल आहे. याचा हा एक्सटिरियर अँगल आहे. समजा आपण हे एक्सटेंड केले इथं, तर हा क्रॉस केलाय ना, त्याचा हा एक्सटिरियर अँगल आहे. हे बघा, दोघांची टोटल 180 यायला पाहिजे आणि या दोघांची पण 180 म्हणजे हा पण त्याचा एक्सटिरियर अँगल. Thus, every angle of a triangle has two exterior angles and the triangle has in all 6 exterior angles. ट्रायंगल मधल्या प्रत्येक अँगलला दोन एक्सटिरियर अँगल्स असतात आणि संपूर्ण ट्रायंगलला एकूण 6 इंटिरियर अँगल्स असतात, 6 एक्सटिरियर अँगल्स असतात, सॉरी 6 एक्सटिरियर अँगल्स असतात. आता पुढची एखादी आपण आता एका एक्स्ट्रा अँगलचा फक्त विचार करू. हा ट्रायंगल एबीसी आहे, याची मी एक साइड एक्सटेंड केली आणि इथे डी नाव दिलं. तर हा जो अँगल एसीडी आहे ना, हा एसीडी, हा याला म्हणतात एक्सटिरियर अँगल. कोणाचा? तर या अँगल सी चा, म्हणजे या अँगलचा. या अँगल सी ला म्हणजे ऍक्च्युअली एसीडी ला ऍडजसंट इंटिरियर अँगल म्हणतात. ऍडजसंट म्हणजे याच्या शेजारी आहे म्हणून तो ऍडजसंट, आणि आत आहे म्हणून इंटिरियर. म्हणजे अँगल एसीबी ला ऍडजसंट इंटिरियर अँगल असं म्हणतात. ऍडजसंट इंटिरियर. मग याचा हा जर ऍडजसंट इंटिरियर असेल तर हे उरलेले जे दोन अँगल आहेत की नाही, हे उरलेले दोन अँगल्स, या दोघांना म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल्स. काय म्हणतात त्याला? रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे हेही दोघं इंटिरियरच आहेत, पण याच्या बाबतीत बोललो तर हा ऍडजसंट म्हणजे शेजारी, आणि हे दोघं रिमोट, लांबचे आहेत, म्हणून याला म्हणतात, या दोघांना म्हणतात रिमोट इंटिरियर अँगल्स. हा एक्सटिरियर, हा इंटिरियर म्हणजे ऍडजसंट इंटिरियर, आणि उरलेले दोघं रिमोट इंटिरियर अँगल्स. आता बघा, हे सगळ्या कशाही बाबतीत तुम्हाला उत्तर पाहिजे. बघा, हा एक्सटिरियर अँगल, त्यावेळेस हे दोघं रिमोट इंटिरियर अँगल्स, आणि याचा हा ऍडजसंट इंटिरियर झाला. हा ऍडजसंट, राहिलेले दोन असतात ते रिमोट इंटिरियर असतात. बघा, समजा असा बघा, हा एक्सटिरियर अँगल, तर हा काय झाला सांगा? ऍडजसंट इंटिरियर. मग उरलेले दोन काय झाले सांगा? रिमोट इंटिरियर अँगल्स. आणि आपण आता जो पहिला थेरम पाहणार आहोत तो म्हणजे असा
की ट्रायंगलच्या एक्सटिरियर अँगलचं मेजर, ट्रायंगलच्या एक्सटिरियर अँगलचं मेजर हे सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स एवढं असतं. ट्रायंगलच्या एक्सटिरियर अँगलचं मेजर हे सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स एवढं असतं. हा आपण पहिला थेरम पाहणार आहोत. बघा टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 24 त्या थेरमचं स्टेटमेंट वाचून घ्या सगळ्यांनी. तोपर्यंत मी फिगर पुन्हा काढून घेतो. बघा काय म्हणलं बघा, थेरमचं नाव आहे थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. काय स्टेटमेंट आहे बघा, द मेजर ऑफ एन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे एक्सटिरियर अँगलचं जे मेजर आहे, या अँगलचं जे मेजर आहे हे सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स एवढं असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यातलं गिवन एकदा वाचून घ्या. काय दिले टू प्रूव्ह वाचून घ्या. गिवन बघा, अँगल PRS, अँगल PRS इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. आणि काय प्रूव्ह करायचंय, याचं मेजर म्हणजे अँगल PRS चं मेजर हे केवढं असणार सांगा. कोणाकोणाची टोटल असणार, अँगल हा QPR प्लस हा PQR हे एवढं आहे तुम्हाला प्रूव्ह करायचं. लक्षात आलं. मागे पुढे झालं तरी चालतात, ही दोन नावं मागे पुढे झाले तरी चालतात, काही फरक पडत नाही. हे लक्षात ठेवा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. प्रूफ फार सोपा आहे, अतिशय सोपा आहे. लक्षात ठेवा. मी आता डायरेक्ट प्रूफ चालू करतो. बघा, इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR मध्ये तिन्ही अँगल्सची टोटल किती असणार आहे सांगा, तर 360 डिग्री असणार आहे. बघा, द सम ऑफ मेजर्स ऑफ all angles is 180 डिग्री. म्हणजे या तिघांची टोटल थोडक्यात किती आहे, तर ती 180 डिग्री. मग आता पहिल्यांदा हा अँगल घेऊया. देअरफॉर अँगल QPR प्लस हा घेऊया PQR प्लस हा अँगल घेऊया PRQ. यांची टोटल किती असणार आहे, 180 डिग्री. इक्वेशन 1. आता या ट्रायंगलचा हा कसला अँगल आहे सांगा, एक्सटिरियर अँगल आहे. बघा, अँगल PRS इज an exterior angle of ट्रायंगल PQR. हा जो एक्सटिरियर अँगल जो असतो तो त्याच्या ऍडजसंट इंटिरियरशी नेहमी लिनियर पेअर फॉर्म करत असतो. म्हणजे या दोघांची टोटल नेहमीच 180 असते. म्हणजे अँगल PRQ, देअरफॉर अँगल PRQ म्हणजे बघा हा PRQ म्हणजे हा, आणि प्लस तो पलीकडचा अँगल PRS, यांची देखील टोटल किती असणार सांगा, 180 असणार. इक्वेशन 2 दिलं त्याला. आता मला सांगा, या तिघांची टोटल 180, या दोघांची टोटल पण 180. म्हणजे इक्वेशन्स 1 आणि 2 च्या RHS सेम आहेत की नाही. बघा, RHS म्हणजे या दोघांचे LHS काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. देअरफॉर अँगल बघा, LHS सांगा त्यांची, अँगल QPR प्लस अँगल PQR प्लस अँगल PRQ, ही LHS आणि ही अँगल PRQ प्लस अँगल PRS. फ्रॉम 1 and 2 असं रिझन द्यायचं.
आता हा अँगल आहे ना PRQ, दोन्हीकडे सेम आहे का बघा, इकडे इक्वल टू साईनच्या इकडे आणि इकडे सेम आहे का बघा दोन्हीकडे. दोन्ही बाजूचे PRQ काय करायचे, कॅन्सल करायचे. काय शिल्लक राहिलं सांगा, अँगल QPR प्लस अँगल PQR इज इक्वल टू शिल्लक राहिला अँगल PRS. A इक्वल्स B ला आपण समजा B इक्वल्स A लिहिलं तरी चालतं. म्हणजे ही ऍडिशन इक्वल्स PRS, म्हणजे PRS इक्वल्स ही ऍडिशन, दॅट इज अँगल हे बघा, PRS इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन अँगल QPR, किंवा हे लिहितो चला PQR, पहिल्यांदा काही मिळत नाही, प्लस अँगल QPR. चला बघा प्रूफ, हे तुम्हाला प्रूफ करायचं. एक्सटीरियर अँगलचं मेजर या दोघांची टोटल आहे, PQR आणि QPR ची टोटल. असा हा त्यातला आपला पहिला थेरम झाला. ठीक आहे. आता आणखी एक याच्याशीच रिलेटेड एक साधी कन्सेप्ट आहे, ती यातनच कळते तुम्हाला, तेही सांगून टाकतो. लक्षात की हा जो एक्सटीरियर अँगल आहे ना, हा याचं मेजर म्हणजे या दोघांची टोटल आहे. याचा सरळ सरळ दुसरा अर्थ असा असतो की एक्सटीरियर अँगल हा प्रत्येक रिमोट इंटर अँगल पेक्षा कायम मोठा असतो. प्रत्येक रिमोट इंटर पेक्षा कायम तो काय असतो, मोठा. किती सरळ साधा विचार आहे का. समजा हा धरून चला की हा अँगल धरून चला 50 डिग्रीचा आहे आणि हा अँगल समजा 70 डिग्रीचा आहे. तर या दोघांची टोटल म्हणजे 120 हा तुमचा एक्सटीरियर अँगल आहे की नाही सांगा. हा अँगल या दोघांच्या टोटल एवढा असतो. आता आपण प्रूव्ह केलंय. मग मला सांगा 120 हा 70 पेक्षा मोठा आहे की नाही सांगा. सरळ आहे. 120 हा 50 पेक्षा मोठा आहे की नाही सांगा. म्हणजेच थोडक्यात काय तर एक्सटीरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन ईच ऑफ इट्स रिमोट इंटीरियर अँगल. एक्सटीरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन ईच ऑफ इट्स रिमोट इंटीरियर अँगल. हेही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण यानंतर एक्सरसाइज जो आहे तो आपण पहिला बघायला चालू करूया. Okay, now let's start practice set 3.1. First question. In the figure, in the figure, angle ACD is an exterior angle of triangle ABC. Angle B 40 degree दिला आहे तुम्हाला. Angle A 70 degree दिला आहे. Find the measure of angle ACD. या ACD चं मेजर काय असं तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे. बघा कसं सोडवायचं बघा. In triangle ABC एंगल ए किती दिला आहे 70 डिग्री. एंगल बी किती दिला आहे 40 डिग्री. एंगल ACD is an exterior angle of triangle ACD. एंगल ACB सॉरी ABC म्हणायला पाहिजे काय ACB म्हणायला पाहिजे. एंगल ACD हे बघा हा angle ACD is an exterior angle of triangle ABC. मग मला सांगा एक्सटीरियर अँगलचं मेजर हे नेहमी केवढं असतं सांगा सम ऑफ रिमोट इंटर अँगल्स. देयरफॉर अँगल ACD याचं मेजर केवढं असेल सांगा अँगल A प्लस अँगल B एवढं असतं. याचं मेजर या दोघांच्या टोटल एवढं असतं. ह्याला रिझन द्यायचं रिमोट इंटीरियर अँगल थेरम. चला रिझन काय द्यायचं रिमोट इंटीरियर अँगल थेरम. चला अँगल ए चं मेजर किती आहे 70. बी चं मेजर किती आहे 40. ऍडिशन किती आली 110. म्हणजे थोडक्यात मेजर अँगल ACD किती आला सांगा 110 डिग्री. हा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड वन. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल तुम्ही वाचून घ्या क्वेश्चन. इन ट्रायंगल PQR हा काय काय दिलं तुम्हाला. अँगल P दिलाय तुम्हाला 70 डिग्री. अँगल Q दिलाय तुम्हाला 65 डिग्री आणि फाइंड अँगल R असं तुम्हाला विचारलं.
मला सांगा तिन्ही अँगलची टोटल 180 असते, म्हणजे अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R यांची टोटल किती असते 180. P किती आहे 70, Q किती आहे 65, अँगल R as it is equal to 180. त्या दोघांची ऍडिशन 135 प्लस अँगल R is equal to 180. 135 transfer, therefore angle R equals 180 minus 135. चला या दोघांचा डिफरन्स बघा, फायनल आन्सर 45. सो अँगल R equals 45. असाच थर्ड क्वेश्चन आहे, थोडंफार याच्या जागेत ऍडजस्ट करूया आपण. काय म्हणलं बघा, द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर x डिग्री, x minus 20 डिग्री आणि x minus 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आता त्या अँगलला काही नावं नाही आहेत, त्यांनी नुसते मेजर दिले, मग आपण त्याला एबीसी ट्रायंगल म्हणूया. बघा थर्ड क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल एबीसी लेट अँगल ए, पहिला जो अँगल आहे तो x डिग्री असेल, अँगल बी x minus 20, अँगल सी x minus 40 डिग्री. आता मला सांगा तिघांची टोटल 180 असणार आहे. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी यांची टोटल किती 180. सांगा अँगल ए किती आहे x, अँगल बी किती आहे x minus 20, अँगल सी किती आहे x minus 40, यांची टोटल किती असणार 180. x प्लस x किती आले 3x, मायनस 20 मायनस 40 किती झाले मायनस 60, इज इक्वल टू 180 ॲज इट इज. मायनस 60 ट्रान्सफर करून घ्या म्हणजे प्लस होतील, देयरफॉर 3x इज इक्वल टू 200. हे तिकडे दोन प्लस झाले, 240, 3 ने डिवाइड करा, देयरफॉर x इज इक्वल टू 3 8 जा 24, म्हणजे x तुम्हाला 80 डिग्री मिळाला. थोडक्यात तुम्हाला काय मिळालं सांगा, देयरफॉर अँगल ए म्हणजेच x इज इक्वल टू किती मिळाला 80 डिग्री. मग आता अँगल बी किती आहे सांगा, अँगल बी x minus 20, x चा आन्सर किती 80, 80 minus 20 म्हणजे 60 डिग्री. आता अँगल सी किती आहे सांगा, अँगल सी x minus 40 म्हणजे x म्हणजे 80, 80 minus 40, 80 minus 40 म्हणजेच किती आलं सांगा 40 डिग्री. हे त्याचे फायनल. ओके, फोर्थ क्वेश्चन बघा. पहले प्रॉब्लेम वाचूया आपण. द मेजर ऑफ वन ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इज twice the measure of its smallest angle, and the measure of other angle is thrice the measure of smallest angle. Find the measures of all three angles. पहिली लाइन काय आहे बघा, the measure of one angle of a triangle is twice the measure of smallest angle. एका अँगलचं मेजर हे त्यातल्या स्मॉलेस्ट अँगलच्या ट्वाइस आहे, आणि दुसऱ्या अँगलचं मेजर हे त्यातल्या स्मॉलेस्ट अँगलच्या थ्राइस आहे, म्हणजे 3 टाइम्स आहे. असं असेल तर त्या तिन्ही अँगलचे मेजर्स काय. पुन्हा आपण त्या ट्रायंगलला काहीतरी एबीसी पीक्यूआर असं आपण नाव द्यायचं. ठीक आहे, बघा फोर्थ क्वेश्चन. इन ट्रायंगल एबीसी let the smallest angle be A.
सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल काय असेल? ए असेल. पुन्हा लेट अँगल ए चं मेजर जे आहे ते x डिग्री अज्युम करूया. आता राहिलेले अँगल कसे आहेत सांगा? देअरफॉर अँगल बी किती सांगितलंय त्यांनी? ट्वाइस सांगितलंय, ट्वाइस. अँड अँगल सी कसा सांगितलाय? थ्राइस, 3 टाइम्स सांगितलंय, 3 टाइम्स स्मॉलेस्ट अँगल. पुन्हा एकदा ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल 180 असणार आहे. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी यांची टोटल 180 असणार आहे. अँगल ए किती आहे सांगा? x. अँगल बी किती आहे? ट्वाइस x. अँगल सी किती आहे? थ्राइस x. यांची टोटल किती आहे? तर 180. इथं 1x आहे, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6. देअरफॉर 6x इज इक्वल टू किती आले सांगा? 180 डिग्री. डिवाइड केल्यानंतर देअरफॉर x इक्वल्स किती आले? 30 डिग्री आले. x म्हणजे तुम्हाला कोणता अँगल मिळाला सांगा? अँगल ए चं मेजर मिळालं, म्हणजे 30 डिग्री मिळाला. मग आता अँगल बी किती आहे सांगा? अँगल बी तो ट्वाइस x आहे, म्हणजे ट्वाइस 30 आहे, म्हणजे 60 आहे. आणि अँगल सी किती आहे सांगा? थ्राइस x, म्हणजे 3 इंटू 30, म्हणजे किती असेल? तर तो 90 डिग्री असेल. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. ठीक, काय म्हणले बघा तुम्ही? द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन युजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x, y, z. बघा, सगळ्यात पहिल्यांदा फिगर काय आहे ती आपण काढून बघूया. इथे टी नाव आहे, इथे ई आहे, इकडं एम, इथं आर आणि इकडं एन दिलेलं आहे. या बाजूला 100 लिहिलेलं आहे, या बाजूला 140 लिहिलेलं आहे, आणि आतमध्ये एक्स वाय झेड लिहिलेलं आहे. इथं एक्स, इथं वाय आणि इथं झेड. आणि तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. आता मला सांगा, हे जे दोघं अँगल आहेत की नाही, या दोघांची टोटल किती असणार सांगा? अर्थात 180 असणार, कारण ते लिनियर पेड अँगल आहेत. बघा, अँगल हा EMN, अँगल हे सोल्युशन आहे बरं. अँगल EMN प्लस अँगल EMR, अँगल EMR यांची टोटल किती असणार सांगा? तर ती 180 डिग्री असणार. यांची टोटल किती असली पाहिजे या दोघांची? 180 डिग्री. ह्याला रिझन काय देणार सांगा तुम्ही? मला जागा कमी आहे म्हणून मी असं लिहितो बरं का. लिनियर पेड अँगल्स. आता EMN चं मेजर किती आहे सांगा? Z. EMR चं मेजर किती आहे? 140 इज इक्वल टू 180 ॲज इट इज. 140 ट्रान्सफर करा म्हणजे Z इक्वल्स 180 मायनस 140. देअरफॉर Z ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? तर ती 40 डिग्री मिळाली. म्हणजे याचा आन्सर तुम्हाला मिळालं 40 डिग्री. आता सिमिलरली म्हणायचं, हे बघा, या पण दोघांची टोटल किती असणार सांगा? 180 असणार की नाही? सिमिलरली y प्लस 100 यांची पण टोटल 180 असणार. देअरफॉर y इक्वल्स 180 मायनस 100. हे 100 ट्रान्सफर केले म्हणजे y चा आन्सर तुम्हाला काय मिळालं? ते 80 मिळालं. म्हणजे आता हा तुम्हाला 80 मिळाला. आता राहिलं कोण? x राहिला, फक्त x. मग आता x प्लस y प्लस z तिघांची टोटल 180 असणार की नाही सांगा? ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल किती असणार? 180. मग x आहे तसे, y किती आहेत बघा? 80. z किती आहेत बघा? 40. यांची टोटल किती असली पाहिजे? 180. देअरफॉर x प्लस हे दोघं मिळून किती झाले सांगा?
120 equals 180. 120 ट्रान्सफर करा. Therefore x equals 180 minus 120. 180 minus 120. Final answer x equals 60 degree. मग लास्ट लाईन मध्ये ह्या तिन्ही व्हॅल्यूज परत लिहून दाखवायच्या. x equals 60 degree, y equals 80 degree आणि z equals 40 degree. असा आन्सर परत लिहून द्यायचा. लक्षात आलं?